खरं तर पुढच्याच ठेच मागचा शहाणा ही म्हण वेळोवेळी खरी ठरते. एखादा मोठा धक्कादायक प्रकरण घडलं, मोठा घोटाळा उघड झाला किंवा फसवणुकीचं कांड समोर आलं की समाज काही काळासाठी तरी जागा होतो. लोक सावध होतात, प्रत्येक गोष्टीकडे शंकेने पाहायला लागतात, अगदी ताकही फुंकून पितात. पण प्रश्न असा आहे की ही जागरूकता किती दिवस टिकते? काही दिवसांनी पुन्हा सगळं पूर्ववत होतं आणि आपण पुन्हा त्याच चुका करायला लागतो. खरी गरज ही आहे ती कायमस्वरूपी सजगतेची, जागरूकतेची आणि विवेकाने विचार करण्याची, आणि कुठल्याही गोष्टीवरती आंधळा विश्वास न ठेवता सत्य पडताळून पाहण्याची. कारण प्रत्येक धक्का आपल्याला शिकवतो, पण आपण त्या शिकवणीचं किती भान ठेवतो हेच ठरवतं की पुढचा बळी आपण ठरणार की आपण शहाणं होणार. नमस्कार, मी पूर्वी भावे, झिरो अवर मध्ये आपलं स्वागत. आता मी एकदम शहाणपणावरती वगैरे आज का बोलतेय, तर गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यात एका प्रकरणानं खळबळ उडवली आहे, ज्यानं आपल्या विवेक बुद्धीवरती प्रश्न उपस्थित केलाय. बरोबर ओळखलं तुम्ही, मी अशोक खरात फाईल्स बद्दलच बोलतेय. 2 आठवडे झालेत दररोज या प्रकरणामध्ये नवनवीन पण तितकेच धक्कादायक, संतप्त करणारे असे खुलासे होत आहेत. आणि आजही अशाच खरातचे काही नवीन कारनामे बाहेर आलेले आहेत. यामध्ये सर्वाधिक धक्कादायक माहिती म्हणजे बुवाबाजी करून, मध देऊन, आणखी काही देऊन गंडा घालणाऱ्या खरातनं त्याच्याकडे आलेल्या शाकाहारी भक्तांना चक्क मासे खाऊ घातले. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेत. मासा ही पाण्यातली वनस्पती आहे आणि प्रसाद आहे असं सांगून या भोंदूबाबानं मासा खाऊ घातलाय. साध्या माशीलाही न मारणाऱ्या जैन समाजातल्या व्यावसायिकांची त्यानं अशा पद्धतीने फसवणूक केली आणि त्यांच्याकडनं लाखोंची रक्कमही लुबाडली आहे. इतकंच नाही तर अशोक खरातची पत्नी कल्पना खरात सध्या फरार आहे. जमीन गैरव्यवहार प्रकरणी तिच्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर ती फरार झाल्याचं कळतंय. अशोक खरातच्या मुलीच्या नावे आणखीन एक प्रॉपर्टी पुण्यात सापडली आहे. सर्वसामान्यांची फसवणूक लुबाडून कोट्याधीशांचा मालक झालेल्या खरातनं आयकर विभागाला फसवल्याचंही आता समोर आलंय. आणि या सगळ्या गोष्टी आपण सविस्तर पाहणार आहोत.